नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठीची लढत आता निश्चित झालेली आहे. एखाद दुसऱ्या अपक्ष उमेदवाराचा अपवाद वगळला तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप आणि भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यात सरळ लढत होणार असं एकूण चित्र दिसतंय. या दोघांमध्येच प्रामुख्यानं दुरंगी लढत होईल असाही राजकीय अंदाज आहे. या निवडणुकीची ही निकाल काय होईल तो वेगळा भाग आहे. त्याचं राजकारण वेगळं आहे. त्याच्याकरताच दोन्ही सातारा जिल्ह्यातले उमेदवार आहेत. अभयसिंह जगताप आणि स्वतः धैर्यशील कदम हे दोन्ही सातारा जिल्ह्यातलेच उमेदवार आहेत. त्याचा निकाल काय लागेल तो भाग वेगळा. परंतु या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर कुणाची झाली असेल, कुणाच्या उमेदवारीबद्दलची झाली असेल तर ते सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचे तानाजीराव पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. तानाजीराव पाटील हे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत. अनेक वर्ष राजकारणामध्ये कार्यरत आहेत. पूर्वी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. त्याच्यानंतर ते अनिल भाऊ बाबर, माजी आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्याबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि तिथून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं काम सुरू ठेवलेलं होतं. परत अनिल भाऊ बाबर यांनी जसा शिवसेनेमध्ये प्रवेश केला 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला तानाजी पाटील हे सुद्धा त्यांच्याबरोबरच शिवसेनेमध्ये सहभागी झाले, म्हणजे एकत्रित शिवसेनेमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी आपलं काम अनिल भाऊंच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलं. विशेषतः खानापूर आटपाडी हा जो मतदारसंघ आहे तो 2009मध्ये तयार झाला, नव्यानं मतदारसंघ तयार झाला आणि या मतदारसंघातली आटपाडी तालुक्याची सगळी बाजू अनिल भाऊंची ही प्रामुख्यानं तानाजीराव पाटील यांनीच आत्तापर्यंत सांभाळली होती. आपल्याला माहीत आहे की तानाजी पाटील हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा जिल्हा परिषदेच्या राजकारणातला सुद्धा फार मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ असा अनुभव आहे. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा मोठा अनुभव आहे आणि एक अतिशय लढाऊ असे कार्यकर्ते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांनी अर्ज भरल्यामुळं, शिंदे शिवसेनेतर्फे अर्ज भरल्यामुळं सगळीकडे खळबळ उडाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तानाजीराव पाटील हे अधिकाधिक प्रामुख्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या संपर्कात होते आणि आजही ते आहेत. जयंत पाटील यांच्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात असं आजही तिथं मानलं जातं. त्यामुळं त्यांनी जो अर्ज दाखल केला त्यामुळं सगळीकडे खळबळ उडाली. प्रामुख्यानं या सगळ्या याच्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत सुहास भैया बाबर यांची थोडीशी अडचण झाली. कारण तानाजी पाटील यांची बंडखोरी टिकणार काय अशी चर्चा जोरात सुरू झालेली होती. महायुतीकडनं तरी शिंदेंच्या शिवसेनेला उमेदवारी मिळणार नव्हती, मिळण्याची शक्यताही नव्हती. आणि दुसरीकडं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मिळण्याची शक्यता नव्हती. भारतीय जनता पक्षाकडेच ही जागा जाणार हे जवळजवळ निश्चित होतं. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती तानाजीराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सगळीकडे खळबळ उडवून दिली. अर्थात त्याने अर्ज दाखल करतानाच सांगितलं तर महायुतीचे नेते, विशेषतः आमच्या शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे जो निर्णय देतील तो मी मान्य करेन. त्यामुळं त्यांच्या उमेदवारीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा झाली. म्हणजे जेवढी चर्चा अभयसिंह जगताप आणि धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीची झाली नसेल एवढी चर्चा तानाजीराव पाटलांच्या उमेदवारीची झाली. आणि ते एका वेगळ्या या निवडणुकीच्या निमित्ताने एका वेगळ्या स्वरूपामध्ये ते सगळ्या आम जनतेसमोर आलेले आहेत. तानाजीराव पाटील यांनी जशी अनिल भाऊंना सातत्यानं साथ दिली, आटपाडीचा सगळा किल्ला त्यांनी अनिल भाऊंचा सांभाळलेला होता, त्याचप्रमाणे त्यांनी आमदार सुहास भैया बाबर यांना सुद्धा साथ दिली. विधानसभेच्या निवडणुकीत साथ दिली, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत साथ दिली, त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकीत साथ दिली. त्याचा परिणाम म्हणून तिथं दोन्हीकडेही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आलेली आहे. आमदार सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची तिथं सत्ता आलेली आहे. अर्थात तानाजीराव पाटील हे स्वतंत्र प्रतिभेचे आणि स्वतंत्र शक्ती असलेले नेते आहेत, हे काही लपून राहिलेलं नव्हतं. बरेच दिवस त्यांच्या नावाची सगळीकडे चर्चा चालू होती. पण या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते पहिल्यांदा मैदानात उतरले
आणि आता राजकीय जाणकारांचा अंदाज असा आहे की ते ज्या पद्धतीनं मैदानात उतरलेले आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एक नेते आणि राज्याचे मंत्री, शिवसेनेचे उपनेते शंभूराजे देसाई यांनी त्यांचा आग्रहानं त्यांना उमेदवारी अर्ज काढून घ्यायला लावला, मागं घ्यायला लावला. त्यावेळेला शंभूराजेंनी इथं सांगलीत येऊन एक घोषणा केली की त्यांनी त्यांचं कौतुक केलं तानाजीराव पाटील यांचं की त्यांनी उमेदवारी अर्ज नेत्यांच्या आदेशानुसार मागं घेतला, ह्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. आणि त्याचबरोबर पक्षामध्ये त्यांना योग्य अशी सन्मानाची जागा दिली जाईल, सन्मानाचं वागणूक दिली जाईल असं जाहीर केलं. आता तानाजीराव पाटील यांना सन्मानाची वागणूक किंवा सन्मानाचं पद कुठलं मिळणार याकडं संपूर्ण खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं लक्ष आहे. कारण जसे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांना विधानसभेमध्ये जायचं आहे, परंतु अनेकदा एका नेत्याबरोबर सतत राहिल्यामुळं त्यांची अनेकदा पंचायत होती. जसे वाळवे तालुक्यातले दिलीप तात्या पाटील आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेले आणि अतिशय तडफदार असे कार्यकर्ते. त्यांची खूप दिवसाची इच्छा तशीच राहिलेली आहे की आमदार म्हणून सभेमध्ये जायचं, किमान विधान परिषदेमध्ये जायचं अशी त्यांची इच्छा होती, परंतु अजूनपर्यंत तरी ती काही फलद्रूप झालेली नाही. तशीच त्याच पद्धतीनं तानाजीराव पाटील यांची सुद्धा विधानसभेमध्ये आपण जावं अशी खूप इच्छा आहे. तिथं त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले अमरसिंह देशमुख यांची सुद्धा विधान परिषदेमध्ये जायची खूप मोठी इच्छा आहे. आटपाडीचे नेते आहेत ते सुद्धा. पण आता तानाजीराव पाटील यांचं नाव ह्या निमित्तानं सगळीकडे पुढे चर्चेत आलं. दोन्ही जिल्ह्यामध्ये नुसतं सांगली साताराच नव्हे तर संपूर्ण राज्यात त्यांच्या नावाची चर्चा झाली. कोण हे तानाजी पाटील आहेत की ज्यांनी एवढा उमेदवारी अर्ज मोठ्या थाटामाटात भरला आणि सगळीकडे खळबळ उडवून दिली. त्यांचा उमेदवारी अर्ज मागं घेईपर्यंत महायुतीमध्ये सुद्धा थोडंसं काही काळजीचं वातावरण होतं, अशी परिस्थिती होती. आता शंभूराजे देसाईंनी त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे की त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, सन्मानाचं पद दिलं जाईल. आता ते कोणतं पद त्यांना देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पृथ्वीराज पाटील हे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती आहेत. सभापती पद जिल्हा परिषदेतलं वगैरे हे काही तानाजीराव पाटील यांना किंवा त्यांच्या घराला नवीन नाही आहे. त्यामुळं आता त्यांना कोणतं पद देणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. सुहास भैया बाबर हे या सगळ्या चर्चेमध्ये, ह्या उमेदवारीच्या सगळ्या गदारोळामध्ये थोडेसे बाजूला राहिल्यासारखे दिसत होते. हा सुद्धा याबद्दल सुद्धा जोरात चर्चा त्या मतदारसंघात झालेली आहे. अर्थातच सुहास बाबर यांची सुद्धा थोडी पंचायत झाली की तानाजीराव पाटील यांनी बंडखोरी केली काय अशी एक चर्चा होती. अर्थात त्यांची ती बंडखोरी नव्हती, त्यांनी नेत्यांच्या आदेशानुसार शिंदे साहेबांशी चर्चा झाल्यानंतर आपण माघार घेत आहोत असं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी नव्हती, पण त्यांचं नाव, त्यांची मागणी, त्यांची इच्छा, त्यांची आकांक्षा, त्यांची महत्वाकांक्षा ही पक्षाच्या नेतृत्वापर्यंत आता जाऊन पोहोचलेली यात शंका नाही. पाहूया आता ह्या पुढे काय होतंय ते. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला नेमकं आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट दिसेल. कारण आटपाडीची सगळी बाजू खंबीरपणे किल्ला हे तानाजीराव पाटील हे बाबर गटाचा लढवत असतात, असे आजपर्यंतची परंपरा आहे, गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. आणि आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला नेमकं काय होतंय, शंभूराजे देसाई मंत्री यांनी आणि शिवसेनेचे उपनेते शंभूराजे देसाई यांनी दिलेले आश्वासनाचं पुढं काय होतंय याकडे सुद्धा सगळ्यांचं कुतूहलानं लक्ष राहणार आहे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.